हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतो की दुष्यंत हा कृष्णाला वाचवायला आलेला असतो आणि त्याने आता कृष्णाला वाचवलेलं सुद्धा असतं. कृष्णा आता दुष्यंतकडे येते. ती खूप वाईट अवस्थेत असते, ती रडत असते. ती दुष्यंतला सरळ मिठी मारते. आता मात्र कृष्णाने ही अशी मिठी मारल्याबरोबर दुष्यंतला जरा अवघडल्यासारखं होत असतं. खरं तर त्याला कृष्णाला स्वतःपासून लांब करायचं असतं, पण त्याला ते करायला जमत नसतं. मग आता कृष्णा ही दुष्यंतपासून लांब होते आणि म्हणत असते, दुष्यंत सरकार, बरं झालं तुम्ही इथं आलात. जराच तुम्ही इथं आला नसतात तर माझं काय झालं असतं खरंच. आणि कृष्णा पुन्हा दुष्यंतला मिठी मारते. मग दुष्यंत हा कृष्णाला म्हणतो, लांब हो, लांब हो, ये इथे बस बस, शांत हो हां. आणि मग तो आता कृष्णाला एका ठिकाणी बसवतो. कृष्णाला मात्र तो सर्व प्रसंग आठवत असतो. कृष्णा रडत असते. दुष्यंत तिला सांगतो की हे बघ, आता तू रडू नकोस, तुला रडण्याची काहीसुद्धा गरज नाही आहे. मी आलो आहे ना, आता मी आहे इथे, आता तू पूर्णपणे सेफ आहेस कृष्णा. त्याबरोबर कृष्णा जरा शांत होते. मग दुष्यंत कृष्णाला विचारतो, पण तू इथे आली कशी? त्याबरोबर कृष्ण सांगत असते ते मी. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, बरं ते नंतर सांग, मला आधी सांग, तुला इथे ज्या माणसाने आणलं त्या माणसाला तू बघितलंस का? त्याचा चेहरा तुला आठवतोय का? त्यावर कृष्ण सांगते, नाही, त्यानं घोंगडी घेतली होती अंगाला आणि तोंडबी कापडानं बांधलं होतं. पर वय, मी त्याच्या हाताला लई जोरात चावलोय बघा, रगात येत असेल, हातातनं जखम झाली असेल. त्याबरोबर आता इथे जयकांत हा पळून चाललेला असतो आणि पळून जात असताना त्याच्या हातावरती जखम झालेली असते दातांची, त्याला खूप लागलेलं असतं. मग काय, आता जयकांत हा ते लागलेलं घेऊन तसंच घरी जातं. तर दुसरीकडे आपण पाहतो की आता दुष्यंत हा कृष्णाला म्हणत असतो, हे बघ हे बघ, शांत हो तू, पाणी देऊ का तुला, पाणी पी म्हणजे तुला बरं वाटेल, असं म्हणत तो आता तिथे एक माठ ठेवलेला असतो. त्या माठातनं पाणी घेऊन येतो आणि कृष्णाला पाजतो. कृष्णाला आता जरा शांत करत असतो दुष्यंत. आणि मग आता त्याच्या लक्षात येतं की कृष्णाच्या कानातलं गायब आहे. मग आता दुष्यंत हा तिला विचारत असतो की तुझं कानात, पण आता कृष्णा ही खूपच मोठ्या धक्क्यात असते. त्यामुळे तिला विचारलं तरीही ती उत्तर देण्याच्या मनस्थितीत नाही आहे. ह्या गोष्टीचं भान दुष्यंतला येताच दुष्यंत हा कृष्णाला विचारण्याऐवजी स्वतःच उठतो आणि कृष्णाचं कानातलं शोधायला लागतो. दुष्यंतला ते कानातलं एका ठिकाणी पडलेलं सापडतं. दुष्यंत आणून ते ताबडतोब कृष्णाच्या कानामध्ये घालतो आणि मग आता कृष्णाला तो तिचा पदरसुद्धा देतो. मग त्याच्या लक्षात येतं की कृष्णाच्या गळ्यातला नेकलेस तो सुद्धा सैल झाला. मग दुष्यंत तो नेकलेससुद्धा व्यवस्थित करतो. कृष्णाच्या दोन्ही बटा बाजूला करतो. तर कृष्णा म्हणत असते, तुम्ही आला नसतात तर? त्यावर दुष्यंत म्हणतो, काही झालं नसतं तुला. बरं मला सांग, तू इथे कशी काय आलीस? मग आता ती सांगायला लागते की मी मेहंदी पाडायला बसलो होतो, तेव्हा तिथे एक पोर आली लहान. तिनं मला सांगितलं, बंकर काकांची म्हैस आडली आहे, डॉक्टर यायसनी बी लई येळ आहे कृष्णताई, तू चल लवकरी. कृष्णा काका, ताई तुझ्याशिवाय आता कोण बी काय करू शकत नाही, बंकर काकांनी बोलवलं आहे तुला. मग म्या उठलो आणि म्हशीचा प्रश्न होता म्हणून म्या त्या पोरीला सांगितलं की जाऊन बंकर काकासनी सांग, म्या यायला लागलो. आणि तिकडनं निघालो. तिकडनं आल्याच्यानंतर मला बंकर काकांच्या घराला कुलूप सापडलं. मला वाटलं बंकर काका मागच्या बाजूला असतील म्हणून मी मागच्या बाजूला जात बी होतो. पर अचानक मला ते गुंड घावलं आणि त्यांनी मला इथं आणलं बघा. त्यावर दुष्यंत म्हणत असतो की अच्छा, म्हणजे याचा अर्थ तुला किडनॅप करून तुझ्याबरोबर वाईट करण्याचा पूर्ण फुल प्रूफ प्लॅन बनवून आले होते तर ते नराधम. त्यावर कृष्णा म्हणते, काय करून आले होते? त्यावर दुष्यंत म्हणतो, पूर्ण तयारीनिशी आले होते बहुतेक ते. पण तू काळजी करू नकोस, काही झालेलं नाही आहे तुला आणि काही होणारही नाही, कळलं ना? मी आहे हां, तू टेन्शन घेऊ नकोस. तू आता एकदम व्यवस्थित आहेस, सेफ आहेस. त्यावर कृष्णा म्हणत असते, खरंच दुष्यंत सरकार, थँक्यू. आवाज तुम्ही आलायसा म्हणून माझा जीव वाचलाय बघा. जर तुम्ही आला नसता असं तर आज काय नगं ते घडून गेलं असतं त्या गुंडांनी, नालायकांनी माझ्यावर. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, बरं पुरे रडू नको. कृष्णा म्हणत असते, पण आता मला एक कळून चुकलं आहे. त्यावर दुष्यंत म्हणतो, काय? कृष्णा म्हणते, मी जेव्हा अडचणीत असेल नवं तेव्हा तुम्ही माझ्या मदतीला नक्की धावून येसाल नवं? त्यावर दुष्यंत म्हणत असतो, आय प्रॉमिस कृष्णा, पुन्हा मी हे असं काही घडू देणार नाही. त्यावर तो सॉरीसुद्धा म्हणतो.
कृष्णा म्हणते अगं तुम्ही सारी नका म्हणू. दुष्यंत म्हणतो अगं असं कसं, चूक आहे तर आहे, सॉरी म्हटलं पाहिजे ना. त्यावरती म्हणते तुमची काय चूक आहे. दुष्यंत म्हणत असतो रांगडे पाटलांच्या घरात महिलांची इज्जत केली जाते, महिलांना मान सन्मानाने वागवलं जातं आणि त्याच घरात एवढी सिक्युरिटी टाईट असताना तुझ्याबरोबर हे सगळं घडलं. खरंच सॉरी. आणि त्यातूनही तू रांगडे पाटलांची होणारी सून आहेस. मग तुझ्या बाबतीत नाही, काहीही झालं तरी आता मी सगळ्या गार्ड्सना सोडत नाही, सगळ्यांना बघतोच, तूच चल माझ्याबरोबर. आणि मग दुष्यंत आता कृष्णाला हाताला धरतो आणि तिकडनं घेऊन जात असतो. कृष्णाच्या हातावरच्या मेहंदीचं छाप दुष्यंतच्या हातावर सुद्धा उठलेला असतो. दुष्यंतला खरं तर ते सगळं नको असतं, पण त्या छापाशिवाय आता त्याच्याकडे दुसरा काही पर्याय नसतो. मग आता कृष्णा आणि दुष्यंत हे दोघंजणं तिकडनं बाहेर पडतात आणि कृष्णा ही खूप जास्त नाजूक झालेली असते घाबरल्यामुळे. मग दुष्यंत तिला आधार देऊनच बाहेर घेऊन चाललेला असतो. आता ते दोघंजणं तिकडनं बाहेर पडतात तर इकडे तोपर्यंत हा घरी पोहोचलेला असतो. आता घरी पोहोचल्या तो लगेचच त्याच्या रूममध्ये जातो आणि मग तिथे गेल्याच्या नंतर इकडे कृष्णा आणि दुष्यंतसुद्धा पोहोचलेले असतात. कृष्णा आणि दुष्यंत हे घरात चाललेले असतात. तर कृष्णा ही दुष्यंतला मागून हाक मारते आणि म्हणते थांबा दुष्यंत सरकार. दुष्यंत थांबतो. कृष्णा म्हणते थँक्यू. त्यावर आता कृष्णाने असं थँक्यू म्हटल्यावर दुष्यंत हा तिला म्हणत असतो हे बघ, मला आत्ता थँक्यू नको म्हणू. ज्यावेळी मी तुझ्याबरोबर वाईट वागणाऱ्या नालायकाला नराधमाला तुझ्या समोर आणून उभा करेन ना, तेव्हाच फक्त मला थँक्स बोल, तोपर्यंत नाही, कळलं. त्यावर कृष्णा हसते आणि दुष्यंतला म्हणत असते भय परम्या खरं बोलू काय, मला ठावा आहे तुम्ही नक्की त्यासने शोधून काढणारच आणि समज व्यवस्थित बी करणार. फक्त एक तेवढी इच्छा होती, बोलू. त्यावर दुष्यंत म्हणतो बोल. मग कृष्णा म्हणत असते मला काय वाटायलं नाही, म्हणजे बघा तुम्ही आपल्यात जे काही आता घडलं आहे, बाहेर जे काही झालं आहे ते समज बाहेर राहू द्या. उगाचच्या उगाच घरात कुणाला बी बोलू नका. जसं मला माझं माहेर मोलाचं आहे तसंच सासर बी आहे की, माझ्या सासरचा मान बी व्यवस्थित राखाय गेला पाहिजे ना. म्हणून म्हणतो उगाचच्या उगाच चांगल्या कार्यात इग्न नको. हे समज कळलं तर नक्कीच काहीतरी इग्न येईल आणि काहीतरी वंगाळ घडेल. त्यापेक्षा हे समज सांगाय नगच. तुम्हासनी काय वाटतंय. दुष्यंत म्हणतो ठीक आहे. इतक्यात त्या ठिकाणी जयकांत येतो आणि मुद्दामून विचारतो अरे भाई, अरे काय चाललंय तुझं, कुठं आहेस तू, तुझं लग्न आहे ना, मग तू गायब. अहो वहिनीसाहेब बी आहेत. वहिनीसाहेब नमस्कार. आता कृष्णा नमस्कार बोलत नाही, ती फक्त जयकांतचे दोन्ही हात बघत असते, पण त्याचा हात हे फुल हँडचं असतं. त्याबरोबर लगेचच आता तो म्हणायला लागतो की अरे भावा काही झालं आहे का, बोल की. अच्छा म्हणजे फिरायच गेला होतास रे. अरे कमीत कमी लगीन तरी होऊ द्यायचं की, का लग्नाच्या आधीच. त्याबरोबर लगेच आता मात्र दुष्यंतला राग येतो आणि दुष्यंत म्हणतो व्हॉट हेल, गप्प बसायचा, गप्प बस जयकांत. आणि मग तो आता कृष्णाला हाताला धरतो आणि चल कृष्णा असं म्हणत तिकडनं घेऊन जातो. त्याबरोबर आता त्या ठिकाणी एक विकृत पद्धतीचा राग व्यक्त करत आता हा म्हणत असतो की कृष्णा आज वाचलीस तू, पण पुन्हा नाही. तर दुसरीकडे दुष्यंत हा आता मात्र कृष्णाला घेऊन आतमध्ये तर आलेला असतो, पण त्याला घडलेल्या प्रसंगाचं गिल्ट मात्र राहिलेलं असतं. दुष्यंत हा ताबडतोब सगळ्या सिक्युरिटी गार्ड्सना बोलावतो आणि ओरडत असतो, म्हणत असतो की तुमचं लक्ष कुठे आहे. रांगडे पाटलांच्या होणाऱ्या सुनेवरती आपल्याच घरामध्ये हल्ला होतो आणि तुम्हाला कोणाला साध्या गोष्टीची जाणीवसुद्धा नाही आहे काय रे. त्याबरोबर एक विचारतो की साहेब अहो कोणावर झाला हल्ला, कुठे झाला. त्याबरोबर तो म्हणतो हां शाब्बास वा, मलाच विचारा तुम्ही कोणावर झाला हल्ला, कुठे झाला काय. अरे बावळटांनो, तुमचं काम आहे ना हे. मग त्या माणसाच्या हातावरती जखम आहे, त्या जखमीवरून आपल्याला त्याला शोधून काढायचं आहे. दाताचे व्रण आहेत ते, चला लवकर शोधायला लागा कामाला. त्याबरोबर लगेचच आता ते सगळे आता त्या माणसाची शोधाशोध करायला सुरुवात करतात. दुष्यंत त्यांना सांगत असतो की एकदम व्यवस्थित शोधा, काहीही झालं, अगदी काहीही तरी तो मुलगा आपल्या हातून सुटता कामा नये. नोकर सांगत असतात की हो दुष्यंत सरकार, तुम्ही काही काळजी करूच नका, आम्ही सगळे आहोत ना, आम्ही अगदी व्यवस्थित शोधून काढतो त्याला. तर दुसरीकडे आता जयकांतच्या हातावरती कृष्णा चावलेली असते आणि त्यामुळे आता जयकांतला ते चांगलंच दुखत असतं, झोंबत असतं. पण गप्प राहण्या वाचून जयकांतकडे दुसरा काहीच पर्याय नसतो. तो म्हणत असतो कृष्णे अगं आज आला तो दुष्यंतचा बच्चा तुला वाचवायला,
पण पुन्यांदा काय करशील? म्या अशी तशी सोडायचो नाही तुला. एक डाव तरी म्या तुझा कार्यक्रम करणार म्हणजे करणारच. मग बघ अगं, प्रत्येक वेळी तर तुला कसा आणू कुठनं वाचवायला येईल ग? नाही जर तुला समध्या गावासमोर मराया मजबूर केलं नवं तर म्या बी नाव नाही सांगणार. जयकांत रांगडे पाटील. कसं असं ते बी अति प्रचंड ये गाणं. असा बकवास बवासीर विचार तो करतच असतो. तो स्वतःचा राग हा विकृत पद्धतीने व्यक्त करत असतो. तर आता दुष्यंत याच्या बंगलापर्यंत कसाबसा चार्ली पोहोचलेला असतो. चार्ली विचार करतो की चला हाच असेल वाटतं दुष्यंतचा बंगला. कसे बसे का होईना, काहीही करून का होईना, पण आता आपण दुष्यंतपर्यंत पोहोचलोय तर खरे. आता आपला जो निरोप दुष्यंतला द्यायचा आहे तो पटकन द्यावा आणि मगच इकडनं निघावं. मग लगेचच आता तो तोंडाला काहीतरी आपण केलं पाहिजे असा विचार करतो, कारण आपली अवस्था तर खूप वाईट आहे. मग तो तिथे जी जयकांतने घोंगडी टाकलेली असते ती घोंगडी स्वतःच्या भोवती लपटतो. तर दुसरीकडे दुष्यंत हा त्याच्या माणसांना सांगत असतो की हे बघा, त्या माणसाला व्यवस्थित शोधून काढायचं आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची त्या माणसाला शोधताना, आणि ती म्हणजे ही की त्याला शोधत असताना घरात कुठेही काहीच गडबड होता कामा नये आणि माझ्या लग्नात काहीच इस्कोटही व्हायला नको आहे, कळलं? त्यावर ती लोक दुष्यंतला सांगत असतात की हो मालक, तुम्ही काही काळजीच करू नका, सरकार आम्ही शोधून काढतो त्याला. तर आता हे सर्व काही बोलणं चार्ली ऐकतो. चार्ली म्हणत असतो काय, दुष्यंतचं लग्न? बापरे, मग हे तर माझ्या राणीला सांगायलाच हवं. तिला सांगायला हवं की तू ज्या ह्याच्यावरती एवढं प्रेम करतेस दुष्यंतवरती मनापासून, तो दुष्यंत इकडे तुला चीट करतोय, फसवतोय, तुला लग्न करतोय. तर नको नको नको, आत्ताच नको सांगायला. एकदाच ह्याचं लग्न पार पडून जाऊ दे, म्हणजे मीच फायद्यात पडेन, गौतमी माझी होईल. तर आता इकडे लगेचच त्याला एका बाईचा धक्का लागतो आणि धक्का लागून मेहंदी घालवलेली जे ताट असतं त्या ताटामध्येच त्याचं तोंड बुडतं आणि संपूर्ण तोंड आता खराब होऊन जातं. आता सगळ्यांचीच नजर तिकडे पडते. तर दुष्यंतला लगेचच त्या माणसाने वेअर केलेली शॉल आठवते आणि मग दुष्यंत लगेच पटकन ओरडतो, अरे बघताय काय, हा तोच माणूस आहे बहुतेक, पकडा त्याला. त्याबरोबर लगेच आता सगळे चोर ओरडतात, व्हय सरकार. आणि मग आता ते सगळे लगेच आता आलेले असतात आणि त्यांनी चार्लीला पकडलेलाही असतो. चार्लीला पकडल्याच्या नंतर आता ते चार्लीला कुत्र्यागत मार 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 मारायला सुरुवात करतात. चार्ली ऐग उईग नको ग नको ग करत असतो, पण चार्लीला मात्र कोणीच सोडत नाही. आणि मग आता पोटभर मार मार मारल्याच्या नंतर लगेचच त्यातला एक जण म्हणतो, ए बघ रे खाली वाग, त्याच्या हातावरती निशाण आहे का जखमेचं, बघ, जखमेच्या निशाणावरूनच आपल्याला ओळख पटणार आहे. मग तो माणूस आता जखमेची ओळख पहिल्या हातावर बघतो, नसते. मग तो दुसऱ्या हाताकडे येतो, तिथंही नसते. मग तो म्हणायला लागतो की चला शेटकडे चला, आणि मग ते सगळेच आता सरकार म्हणजेच दुष्यंतकडे यायला लागतात. तर आता इथे दुष्यंतच्या सांगण्यावरून चार्लीची चांगली कुटाई पिटाई त्याच्या माणसांनी केलेली असते. तर मग काय, लगेचच आता ते तिकडनं निघून गेल्यावर तो उठून बसतो आणि स्वतःशीच बडबडायला लागतो, दुष्यंत तुझ्या या लग्नाबद्दल मला कळलं म्हणून तू मला एवढं मारलंस ना, म्हणून तू माझी ही अवस्था केलीस ना. पण एक गोष्ट लक्षात ठेव, नाही जर मी तुला धडा शिकवला तर मी सुद्धा नाव नाही सांगणार की मी कोण आहे ते. आता बघच मी काय काय करतो ते. आता तुझ्या न झालेल्या लग्नाचं अनऑफिशियल वेडिंग कार्ड हे तर माझ्या गौतूला गेलंच पाहिजे, गौतमीला पाठवलं पाहिजे, ह्याचं लग्न ठरलं आहे ते, म्हणजे लगेच येईल इकडे. आणि मग लगेच आता दुष्यंत हा तिकडनं निघून गेल्यावर तो लगेचच पूजाला कॉल करतो आणि सांगत असतो की पूजा, अगं मला इथे पत्ता सापडला आहे. आणि मग तो पुढच्या सर्व गोष्टी सांगायला लागतो. तर दुसरीकडे आपण पाहतो की आता कृष्णा आणि दुष्यंत हे मेहंदी पाडायला बसलेले असतात. कृष्णाचं मन मात्र पूर्णपणे अस्ताव्यस्त असतं, पण तरीही ती स्वतःला सावरत असते. तर दुसरीकडे आपण पाहतो की आता कृष्णाची बहीण हे कृष्णाला घेऊन घरला परत आलेली असते. घराचं दार बंद करून ती कृष्णाला म्हणते, कृष्णे इथं उभी राहा एक जागी उभी. कृष्णा उभी राहते. तिची बहीण आता तिच्यावरती खूप चिडलेली असते. भक्ती तिला विचारत असते, कृष्णे का असं निष्काळजासारखं वागायला लागल्यास ग तू? सांगत होती ना ती पोरबी तुला की हळदीच्या हातानं असं नव्या नवरीनं बाहेर पडायचं नसतं म्हणून, मग कशा पायी नाही ऐकलं तिचं? कृष्णे तुझ्याशी बोलायलोय म्या, का वागायला लागलीस असं? अगं आम्ही हे समजू तुझ्यासाठी, तुझ्या भल्यासाठी करायलो नवं, मग ऐक की जरा आमचं.
थोडं ऐक. आज जर तुला काही कमी जास्त झालं असतं, काही बरं वाईट झालं असतं तर किती महागात पडलं असतं ते, कळलं नाही का तुला? बोल की. त्याबरोबर आता लगेचच कृष्णा ही तिला घट्ट मिठी मारते आणि ढसाढसा रडायला लागते. मग आता ती म्हणते, कृष्णे अगं ऐक पोरी, रडू नको की. काय झालं ते मला व्यवस्थित सांग. काय झालं? मग आता कृष्णा ही रडत रडतच म्हणायला लागते, तायडे ते तायडे. त्याबरोबर लगेच ती म्हणते, तू इथं बस आणि बसून सांग बरं मला काय झालं आहे ते. मग आता कृष्णा बसून घेते आणि मग बसून ती आता सांगायला लागते, तू माझ्यासाठी जेव्हा हळदी मिठाचं पाणी आणायला गेलीस तेव्हा तिथं बसलेल्या पोरीसनी समद्या माझ्याशी गप्पा मारीत होत्या. आम्ही बोलत चालत होतो, इतक्यात तिथं एक लहान पोर आली. तिनं मला सांगितलं, बंकर काकांची म्हैस अडली आहे, डॉक्टर जिसने बी यायला उशीर लागतोय, तू चल कृष्णीताई, तूच काहीतरी करशील बघ. मग म्या बंकर काकांच्या म्हशीसाठी घरनं निघालो आणि त्यांच्या घरला पोचलो. बघितलं तर घराला कुलूप होतं. म्या बंकर काकूसनी लय हाका मारल्या, बंकर काका, ओ काका, काकू. पण ना काकांनी हाका ऐकली ना काकूंनी. मग पुढं म्या म्हणजे त्याबरोबर लगेचच भक्ती म्हणत असते, बोल की. मग कृष्ण सांगायला लागते की कसं त्या 2 माणसांनी तिच्यावरती हल्ला केला आणि कशा पद्धतीने तिला दोघांनीही तिकडनं आणली आणि एका ठिकाणी डांबून ठेवली ते. त्याबरोबर आता लगेचच कृष्णाची बहीण तिला म्हणत असते, रडू नको, शांत हो. अगं एवढा चांगला शिकले सवरलेला शहरात लहानाचा मोठा झालेला नवरा जोडीदार म्हणून घावलाय तुला, मग अशी रडत बसणार आहेस सोय? उलट जे झालं ते चांगल्यासाठीच झालं असं म्हणायचं असते. हे बघ, ते तुझ्यासारखं रडत नाही बसायचं. ते तुझ्या गुन्हेगाराला लवकर शोधून काढत्याल आणि तुला न्याय बी मिळवून देत्याल बघ. रडू नकोस. तर आता इथे जयकांत ठरवतो की मी कृष्णाला सोडणार नाही, तर दुसरीकडे दुष्यंत ठरवतो की मी पुन्हा कृष्णाबरोबर काही चुकीचं होऊ देणार नाही. तर इथे आता आपण पाहतो की दुसऱ्या दिवशी दुष्यंतचे वडील त्याच्याकडे आलेले असतात आणि त्याला म्हणत असतात, हे घे कडं घाल. हे बघ, मान अपमान याच्या नादात हे परडीचं मानाचं घड्याळ आहे, ते घालायला विसरू नको. त्याबरोबर मग आता मनातल्या मनात तो म्हणत असतो की बाप रे, लय मोठा गोंधळ होईल. तू एक काम कर दादा, हे कड मला आता तो मुद्दामून नको म्हणत असतो, कारण त्याच्या हाताला सुद्धा लागलेलं असतं आणि ते लागलेलं जर दुष्यंतने पाहिलं तर खूप मोठा घोळ होऊ शकतो. तर आता इथे बाळजाबाई ह्या दागिने घेऊन येतात आणि बायकांना सांगतात की हिच्या अंगावरती हे दागिने घाला, सून वाटली पाहिजे ना आमची. त्यावर कृष्णा म्हणत असते की नाही नगं, मला काय बी नगं. उलट मला तुमच्या घरची सून मिळायला बनतंय, परत तुमचं आडनाव माझ्याबरोबर जोडलं जातं आहे, ह्यातच लय आनंद आहे बघा. त्या समजासाठी या दागिन्यांची काय बी गरज नाही. त्याबरोबर आता व्हिडिओ इथंच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करू, चॅनलवर नवीन असेल तर त्याला सबस्क्राईब करू आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करू, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथंच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू. आपलं चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.